हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 10. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे यक्षांशी युद्ध. आज आपण या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 9व्या अध्यायात आपण ध्रुव महाराजांचं जे स्वगृही आगमन झालं त्याचं पूर्ण वर्णन ऐकलेलं आहे. आणि त्यात शेवटी काय झालेलं आहे, ध्रुव महाराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतलेला आहे आणि जो राजा उत्तानपाद आहे त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे. तर आपण हा अध्याय वाचायला सुरुवात करण्याआधी प्रभुपादांकडे प्रार्थना करूया की हे श्रील प्रभुपाद, आम्ही हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यात आपल्याला यश मिळो. श्लोक क्रमांक 1. मैत्रेय उवाच. भाषांतर. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, त्यानंतर ध्रुव महाराजांनी प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून त्यांना कल्प आणि वत्सर नामक 2 पुत्र प्राप्त झाले. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, पित्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर आणि आत्मसाक्षात्कारासाठी पित्याने वनगमन केल्यानंतर ध्रुव महाराज विवाहबद्ध झाले. या संदर्भात हे जाणून घेणे उद्बोधक आहे की उत्तानपाद राजाचे आपल्या पुत्रावर फार फार प्रेम होते आणि आपल्या मुलामुलींचे शक्य तितक्या लवकर लग्न करून देणे हे पित्याचे कर्तव्य होते. तरीही त्याने गृहत्याग करण्यापूर्वी आपल्या मुलाचा म्हणजे ध्रुवाचा विवाह का केला नाही? याचं उत्तर असे आहे की उत्तानपाद राजा हा एक राजर्षी होता. तो राजकीय कार्ये आणि राज्याची प्रशासकीय कर्तव्ये यांमध्ये व्यस्त असला तरीही त्याला आत्मअनुभूतीची उत्कंठा होती. म्हणून त्याचा पुत्र राज्यकारभार सांभाळण्यास समर्थ झाला तेव्हा उत्तानपाद राजाने गृहत्याग करण्यासाठी या संधीचा लाभ घेतला. कसं झालेलं आहे, ध्रुव महाराजांनी राज्यकारभार सांभाळल्याबरोबर आतापर्यंत काय आहे, उत्तानपाद आपल्या राज्यकारभारात राजकीय प्रशासकीय कर्तव्यामध्ये एकदम व्यस्त होता. त्याला आता काय आहे, आत्मानुभूतीची उत्कंठा होती. म्हणजे काय, त्याला भक्ती करायची होती शांतपणे वनात जाऊन. त्यामुळे त्याने काय केलं, जसा त्याचा पुत्र राज्यकारभार सांभाळण्यासाठी समर्थ झाला तेव्हा लगेचच उत्तानपाद राजाने गृहत्याग करण्यासाठी त्या संधीचा लाभ घेतला. उत्तानपादाच्या पुत्राने ज्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी निर्भय होऊन घर सोडले होते, त्याचप्रमाणे राजांनीही आता काय आहे, योग्य वेळ पाहून, म्हणजेच काय, ध्रुव महाराजांनी आता राज्य कारभार सांभाळलाय हे पाहून उत्तानपाद राजाने घराचा त्याग केला आणि वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. अशा घटना दुर्मिळ आहेत आणि यांद्वारे आपण पाहू शकतो की आत्मसाक्षात्काराचे महत्व हे इतर सर्व महत्वपूर्ण कार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण महत्व देतो हे पाहणं हे खूप गरजेचं आहे. उत्तानपाद राजांनी कशाला जास्त महत्व दिलं? आत्मसाक्षात्काराला जास्त महत्व दिलं, कारण ते जाणत होते की सर्वात महत्वपूर्ण कार्य ते आहे. आपला मुलगा ध्रुव याचा विवाह करणे हे तितके महत्वाचे कार्य नव्हते की आत्मसाक्षात्कारासाठी आपण वनात जाण्यापेक्षा त्यास प्राधान्य द्यावे. हे उत्तानपाद राजाला उत्तम रीतीने माहीत होते. उत्तानपाद राजाने काय केलं, आपली राज्यकारभाराची कर्तव्य पार पाडली. पिता म्हणून मुलाला आपल्या राजगादीवर बसवलं आणि काय आहे, आता तो निवृत्त झाला आणि त्यांनी त्याच्या ध्रुवाच्या विवाहाबद्दल वगैरे विचार केला नाही. त्यांनी आता वनात जाण्यासाठी काय आहे, आपलं वानप्रस्थाश्रम स्वीकारून लवकरच पुढे भक्ती मार्गात आणखीन प्रगती करायची असे त्याने ठरवले. श्लोक क्रमांक 2. अति बलवान ध्रुव महाराजांना
ईला नावाची दुसरी पत्नी होती आणि ती वायुदेवाची कन्या होती. तिच्यापासून ध्रुव महाराजांना उत्कल नामक एक पुत्र आणि एक अत्यंत सुंदर कन्या प्राप्त झाली. श्लोक क्रमांक 3. ध्रुव महाराजांचा धाकटा भाऊ अद्याप अविवाहित होता. ध्रुव महाराज हे मोठे आहेत आणि त्यांचा भाऊ छोटा कोण सुरुचीचा मुलगा उत्तम ह्याचा अजून विवाह झाला नव्हता. त्यावेळची घटना मैत्रेमुनी विदुरांना सांगत आहेत. तर एकदा हा जो उत्तम आहे तो मृगयेसाठी म्हणजे शिकार करण्यासाठी घराबाहेर पडला, राज्याबाहेर पडला आणि हिमालय पर्वतावरील एका शक्तिशाली यक्षाकडून मारला गेला. काय आहे तो? शिकारीसाठी पुढे जात 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 हिमालय पर्वताजवळ गेला आणि तेथे एका यक्षाकडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासह त्याची माता सुरुची हिनेही मुलाचा मार्ग अनुसरला, अर्थात ती मरण पावली. काय झालं? आपला मुलगा मारला गेला आहे हे सुरुची राणी काय सहन करू शकली नाही आणि तिचाही काय मृत्यू झाला. श्लोक क्रमांक 4. आपला बंधू उत्तम याचा हिमालय पर्वतावर यक्षांकडून वध झाल्याचे ध्रुव महाराजांनी ऐकले तेव्हा ते शोक आणि क्रोध संतप्त झाले. अशा अवस्थेत ते आपल्या रथावर आरूढ झाले आणि यक्षनगरी अलकापुरीवर विजय मिळवण्यासाठी तिच्यावर चाल करून गेले. जेव्हा ध्रुव महाराजांनी ऐकलं की आपल्या जो बंधू आहे त्याचा वध झालाय तेव्हा आपला लहान भाऊ ह्याचा मृत्यू ध्रुव महाराजांना काय देऊन गेला? शोक आणि क्रोध देऊन गेला. अशा अवस्थेत काय आहे? शोकाच्या अवस्थेत आणि क्रोधाच्या अवस्थेत, संतप्त अवस्थेत ध्रुव महाराज आपल्या रथावर आरूढ झाले आणि यक्षनगरी अलकापुरीवर विजय मिळवण्यासाठी तिच्यावर चाल करून गेले. कारण यक्षनगरीतल्याच एका यक्षाने उत्तमाला मारले होते. तात्पर्य: ध्रुव महाराजांचे क्रोधित होणे, शोकग्रस्त होणे आणि शत्रूंचा द्वेष करणे हे एक महान भक्त या त्यांच्या स्थानाशी मुळीच विसंगत नव्हते. इथे प्रभुपाद काय सांगतात? इथे ध्रुव आहे तो महान भक्त आहे, तर कोणी म्हणेल की त्यांनी कसं काय क्रोधित झाला, तो कसा शोक करायला लागला, तो शत्रूचा कसा काय द्वेष केलं त्यांनी. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात की भक्ताने क्रोधित होऊ नये, मत्सर करू नये किंवा शोकग्रस्त होऊ नये असे समजणे म्हणजे एक चुकीचा समज आहे. ध्रुव महाराज हे एक सम्राट होते, एक राजा होते आणि जेव्हा त्यांचा भाऊ क्रूरपणे मारला गेला तेव्हा त्यांनी हिमालयातील यक्षांविरुद्ध सूड उगवणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. राजा काय आहे? क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं व्याख्या काय आहे? क्षतत्रायते इति क्षत्रिय, जो हानीपासून सगळ्यांचं रक्षण करतो तो. आणि खुद्द राजाच्याच भावाला जर मारलं आहे तर ध्रुव महाराजांनी त्याचा सूड उगवणं हे काय आहे? त्याचं कर्तव्य आहे असं प्रभुपाद आपल्याला समजवतात. श्लोक क्रमांक 5. भाषांतर. ध्रुव महाराज हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील रांगांकडे गेले. हा जो हिमालय पर्वत आहे त्याचे काय आहेत? अनेक किलोमीटर लांब पसरलेल्या या रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत. तेथे ध्रुव महाराज गेले. तेथील एका दरीमध्ये भगवान शिवांचे अनुयायी असलेल्या भूतांसारख्या लोकांनी भरलेले एक नगर त्यांनी पाहिले. तात्पर्य प्रभुपाद समजवतात या श्लोकामध्ये म्हटले आहे की यक्ष हे जवळजवळ भगवान शिवांचेच अनुयायी आहेत. या माहितीनुसार यक्ष म्हणजे हिमालयातील तिबेटी लोकांसारख्या जमाती समजता येतील. हे कसे आहेत यक्ष? हे जे तिबेटी लोक असतात त्यासारख्या समजता येईल. श्लोक क्रमांक 6. मैत्रेय पुढे म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराज अलकापुरीस पोहोचता क्षणी त्यांनी आपला शंख वाजविला.
आणि त्या शंखनादाने संपूर्ण आकाश आणि प्रत्येक दिशा व्यापली. काय असतं, जेव्हा युद्ध पुकारलं जातं त्यावेळी काय, शत्रू पक्षाला त्याबद्दल माहिती देण्यासाठी शंख वाजवला जातो. त्यामुळे यक्षांच्या भार्या अतिशय भयभीत झाल्या. ध्रुव महाराजांचा शंखाचा आवाज ऐकल्याबरोबर यक्षांच्या भार्या घाबरल्या आणि त्यांच्या नेत्रांकडे पाहून स्पष्टपणे दिसत होते की त्या पूर्णपणे चिंताक्रांत झालेल्या आहेत. सगळ्या त्या काय होत्या, चिंतित झाल्या होत्या, भयभीत पण झाल्या होत्या आणि चिंतित पण झाल्या होत्या. श्लोक क्रमांक 7 भाषांतर. हे महावीर विदूर, मैत्रेय मुनी विदुराला सांगतायत, अतिबलशाली आणि पराक्रमी यक्षवीरांना ध्रुव महाराजांच्या शंखांचा सर्वत्र घुमणारा भयंकर नाद असह्य झाला. काय आहे, हा जो ध्रुव महाराजांनी शंख वाजवला त्याचा कुठे वाजवला, हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांच्या ठिकाणी, पर्वतराजींमध्ये. त्यामुळे काय आहे, तो शंखाचा आवाज सर्वत्र घुमत होता आणि तो आवाज भयंकर असा होता आणि त्याचा जो नाद होता, त्याचा आवाज होता, तो यक्षवीरांना असह्य झाला आणि ते आपापली शस्त्रे धारण करून नगराबाहेर आले आणि त्यांनी ध्रुव महाराजांवर आक्रमण केले. श्लोक क्रमांक 8. श्रेष्ठ महारथी आणि निश्चितपणे एक श्रेष्ठ धनुर्धरही असलेल्या ध्रुव महाराजांनी एकाच वेळी तीन बाण सोडून त्या सर्वांना त्वरित ठार करण्यास प्रारंभ केला. आता आपण पाहू शकतो, विचार करू शकतो की काय आहे, एका ठिकाणहून काय आहेत, एकटे ध्रुव महाराज आहेत. त्यांनी काय एका वेळी आपल्या धनुष्याला 3 बाण लावले आणि यक्षांवर सोडायला सुरुवात केली आणि सगळे यक्ष कसे आहेत, वेगवेगळी शस्त्र धारण करून समोर आहेत, शत्रुपक्षात आहेत. श्लोक क्रमांक 9. यक्षवीरांनी जेव्हा पाहिले की अशा प्रकारे ध्रुव महाराजांकडून आपल्या सर्वांच्या मस्तकाचा वेध घेतला जात आहे, काय 3 बाण सोडून फटाफट ध्रुव महाराज अनेक यक्षांना ठार मारत होते, हे जेव्हा पाहिलं यक्षवीरांनी तेव्हा त्यांनी स्वतःची दयनीय अवस्था सहजपणे ओळखली. त्यांना लक्षात आलं की इतक्या वेगाने जर काय आहे हा बाण मारत राहिला ध्रुव महाराज तर काय होईल, आपण खचितच पराभूत होऊ, असं त्यांनी निष्कर्ष काढला. परंतु ते वीर असल्यामुळे त्यांनी ध्रुव महाराजांच्या पराक्रमाची स्तुती केली. त्यांना इतकं काय आहे कुशलतेने ध्रुव महाराज बाण मारत होते हे बघून त्यांना जाणवलं की कदाचित आपण पराभूत होऊ. तरीही इतकं कौशल्य धनुर्धर म्हणून ध्रुव महाराज दाखवत होते. आणि काय आहेत, हे जे यक्ष आहेत तेही काय आहेत, क्षत्रिय आहेत. त्यामुळे काय केलं त्यांनी, क्षत्रिय वृत्तीचं लक्षण म्हणून ध्रुव महाराजांच्या पराक्रमाची मुक्तपणे स्तुती केली की काय आहे, तुम्ही अतिशय सुरेख युद्ध करीत आहात. तर प्रभुपाद म्हणून शेवटी लिहितात, शत्रूच्या पराक्रमाची अशी मुक्त प्रशंसा म्हणजे खऱ्या क्षत्रिय वृत्तीचे लक्षण आहे. श्लोक क्रमांक 10. सर्पांना कोणाच्याही पायाचा स्पर्श झाल्यास ते म्हणजे सर्प तो पायाचा स्पर्श सहन करू शकत नाही. तद्वत यक्षांना ध्रुव महाराजांचा विस्मयकारक पराक्रम असह्य झाला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक सैनिकाने ध्रुव महाराजांवर दुप्पट म्हणजे 6 बाण सोडले. अशा रीतीने त्यांनी आपल्या सामर्थ्याचे शौर्यशाली प्रदर्शन केले. आता काय आहे, एक तुलना दिलेली आहे इथे. मैत्रेय मुनी तुलना देतात की कसं आहे, सर्पाला जर पायाचा स्पर्श झाला, डिवचल्यासारखं झालं तर तो सहन करत नाही. तो काय असा रागाने त्वेषाने उठतो आणि काय दंश करायला पुढे जातो. त्याचप्रमाणे काय आहेत, हे यक्षांनी काय केलं, बघितलं की ध्रुव महाराज
इतका मोठा पराक्रम करतायत, तर लगेच त्या यक्षांच्या प्रत्येक सैनिकांनी ध्रुव महाराजांवर दुप्पट बाण सोडायला सुरुवात केली. म्हणजे 6 बाण सोडले आणि आपलं सामर्थ्य प्रदर्शित केलं. श्लोक क्रमांक 11 आणि 12. भाषांतर. यक्षवीरांची संख्या 1,30,000 इतकी होती आणि ते सर्व बलाढ्य, अत्यंत क्रोधित झालेले आणि ध्रुव महाराजांची अद्भुत कृत्ये निष्प्रभ करण्यासाठी आसुसलेले असे होते. इथे काय आहे, एकटे ध्रुव महाराज लढतात आणि समोर किती आहे संख्या, 1,30,000. आणि कसे आहेत ते सगळे, एक तर क्रोधित झालेत, बलाढ्य आहेत. त्यामुळे काय त्यांनी ठरवलं की ध्रुव महाराजांची सगळी जी कृत्य आहेत ती निष्प्रभ करून टाकावी. ध्रुव महाराजांचा रथ आणि सारथी या तिघांवरही त्या यक्षांनी पूर्ण शक्तीनिशी विविध प्रकारचे पंखयुक्त बाण, परीघ, लोखंडी गदा, निस्त्रिश तलवारी, प्राशशूल, त्रिशूळ, परशु, शक्ती, हृष्टी, भाले आणि भ्रुशुंडी इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला. तऱ्हेने काय केलेलं आहे, ध्रुव महाराजांवर सगळे यक्ष काय करतात, पूर्ण शक्तीनिशी तुटून पडले. त्यावेळी काय झालं हे 13व्या श्लोकामध्ये सांगतात. त्यावेळी ध्रुव महाराज शस्त्रांच्या अखंड वर्षावाने पूर्णपणे आवृत्त झाले, पूर्णपणे झाकले गेले. जणू काही अखंड पावसाच्या वर्षावाने आच्छादलेला पर्वतराज. इथे तुलना केली आहे की तुफान जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय आहे, इतका पांढरा पांढरा पाऊस पडतो की पर्वत पण दिसत नाही. तशा रीतीने ध्रुव महाराजांवर इतकी शस्त्र सोडली गेली की ते पूर्ण झाकून गेले. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या संदर्भात सांगतात की ध्रुव महाराज जरी शत्रूच्या अखंड शस्त्र वर्षावाने वेढले गेले होते तरी याचा अर्थ ते युद्धात पराभूत झाले असा मुळीच नव्हता. काय विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या भागवतमवर टिप्पणी लिहित आहेत आणि समजावून काय सांगतात की जरी ध्रुव महाराजांवर इतकं सगळं शस्त्रास्त्र पडली होती, ते त्यांनी वेढले गेले होते, तरी त्याचा अर्थ असा नाही काय की ते युद्धात पराभूत झाले. पावसाच्या अखंड वर्षावाने आच्छादित झालेल्या पर्वत शिखराचे येथे दिलेले उदाहरण अत्यंत समर्पक आहे. कारण जेव्हा पर्वतावर सतत पाऊस पडतो तेव्हा पर्वतावरील सर्व मलिन गोष्टी धुतल्या जातात. काय सांगतात, जसा पाऊस पडतो तसं काय आहे, ज्या वर्षभर साठलेल्या मलिन गोष्टी आहेत त्या पावसाने काय नष्ट होऊन जातात, धुतल्या जातात. तसा त्याचप्रमाणे शत्रू करून होणाऱ्या निरंतर शस्त्र वर्षावाने ध्रुव महाराजांना शत्रूला पराभूत करण्यासाठी नवा उत्साह दिला. काय आहे, ध्रुव महाराज अतिशय पराक्रमी आहेत, त्यामुळे काय इतका सगळा शस्त्रांचा वर्षाव झाला तरी काय ते काय झाले, त्यांनी त्याच्यातनं काय घेतलं, त्यांनी उत्साह घेतला. आणखीन मोठ्या उत्साहाने त्यांनी ठरवलं काय की आपण आणखीन आता जोरदार लढाई करायची. दुसऱ्या शब्दात त्यांच्या ठिकाणी जी काही असमर्थता होती ती धुतली जात होती. या तुलनेबद्दल प्रभुपाद सांगतात. जसा पावसाने पर्वतराजीवरची अनावश्यक गोष्टी, ज्या मलिन गोष्टी निघून जात आहेत, तसं जर ध्रुव महाराजांमध्ये काही असमर्थ असेल तर ती काय आहे, या सगळ्या शस्त्रास्त्रांच्या वर्षावाने धुतली जात होती. श्लोक क्रमांक 14. उच्चतर ग्रहलोकांतील सर्व सिद्धगण आकाशातून हे युद्ध पाहत होते आणि शत्रूच्या अखंड बाणवर्षावाने ध्रुव महाराज आच्छादित झालेले पाहताच ते सगळे जे सिद्धगण बघत होते वरून ते हाहाकार करू लागले. त्यानं काय आहे, युद्ध बघत होते त्यामुळे काय बघतायत तर काय एवढा सारा मारा यक्षांनी केलेला आहे, यक्षांच्या सैनिकांनी, की ध्रुव महाराज जणू काही त्या अख्ख्या शस्त्रास्त्रांमध्ये आच्छादित गेलेले आहेत, दिसेनासे झालेत. हे पाहताच काय आहे,
हे सिद्ध लोक जे वरून बघत होते आकाशातून, त्यांच्यात हाहाकार झाला. त्यांना थोडा काळ भय वाटलं. ते म्हटले, एकमेकांमध्ये चर्चा करू लागले, मनूंचा नातू ध्रुव आता मारला गेला, असं ते म्हणायला लागले. ध्रुव महाराज सूर्याप्रमाणे होते आणि आता ते यक्षांच्या सागरात मावळलेले आहेत, असा ते लोक सगळे सिद्धगण शोक करू लागले, आक्रोश करू लागले. त्यांनी तुलना काय केली, सूर्यासारखे आहेत ध्रुव महाराज आणि काय यक्षांच्या सागरामध्ये ते आता मावळल्यासारखे दिसत आहे. तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, या श्लोकामध्ये मानव हा शब्द महत्वाचा आहे. जर आपण 14वा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीत हा शब्द, दुसरा शब्द येतो, मानव हा म्हणजे काय, मनूचा नातू. सामान्यतः या शब्दाचा अर्थ मनुष्य असा घेतला जातो. ध्रुव महाराजांचे वर्णनही येथे मानव असे केलेले आहे. केवळ ध्रुव महाराजच मनुष्य वंशज आहेत असे नव्हे, तर अखिल मनुष्य समाजच मनूचा वंशज आहे. कारण सगळेजण स्वयंभू मनूपासूनच आलेले आहेत. वैदिक संस्कृतीनुसार मनूनेच संपूर्ण दंड विधान दिलेले आहे. काय आहे, मनूनेच ते मानव समाजासाठी काय दिलेली आहे, संहिता दिलेली आहे, नियमावली दिलेली आहे. मनुष्याने कसं वागायचं हे सगळं दिलेलं आहे. त्याबद्दल प्रभुपाद इथे पुढे सांगतायत की आजही भारतामध्ये हिंदू समाज मनूने दिलेल्या नियमांचे पालन करतो. म्हणून मनुष्य समाजातील प्रत्येक जण मानव अर्थात मनूचा वंशज आहे. परंतु ध्रुव महाराजांचा येथे मानव असा विशेष उल्लेख केलेला आहे कारण ते महान भक्त आहेत. सिद्ध लोकातील निवासी विमानांवाचून आकाशात उडू शकतात. आता काय आहे, जे वरतून बघत होते सिद्ध लोकातले लोक, त्याबद्दल प्रभुपाद सांगतायत की हे कसे आहेत, त्यांना विमान वगैरे लागत नाहीत. सिद्ध लोकातील लोकांमध्ये काय असते, खूप सिद्धी प्राप्त असते, त्यामुळे ते एकटे आकाशात उडू शकतात. त्यांना कसली विमान यंत्राची गरज नसते. आणि त्या सर्वांना आता ध्रुव महाराजांचे युद्धभूमीमध्ये कल्याण झालेले पाहावयाची उत्कंठा होती. ते सगळे काय आहे, उत्कंठा होती त्यांना. ते सगळे ध्रुव महाराजांचे हितचिंतक होते. त्यामुळे हितचिंतक म्हणजे काय, कल्याण झालेले त्यांना पाहायचं होतं. उत्कंठा त्यांना लागून राहिली होती. म्हणून श्री रूप गोस्वामी म्हणतात की भक्त केवळ भगवंतांकडूनच पूर्णपणे रक्षिला जातो असे नव्हे, तर सर्व देव आणि अगदी सामान्य लोकही त्याच्या म्हणजे त्या भक्ताच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी आतुर असतात. काय आहे, रूप गोस्वामी अतिशय सुंदर वाक्य सांगतायत की काय, भक्ताचं काय रक्षण, भक्त जाणतो की अवश्य रक्षिबे कृष्ण, माझं रक्षण भगवंत करणार आहेत हे भक्त जाणतो आणि भगवंत करतातच. पण आणखीन भक्तासाठी कोण प्रार्थना करतात, कोण आतुर असतात भक्ताचं रक्षण होण्यासाठी, सर्व देवता आणि सर्व सामान्य लोकही असतात, आतुर असतात. ध्रुव महाराज यक्षांच्या समुद्रात बुडल्यासारखे दिसत होते, अशी येथे केलेली तुलना महत्वपूर्ण आहे. सूर्य क्षितिजावर अस्तास जातो तेव्हा तो समुद्रात बुडल्यासारखा दिसतो, पण वास्तविकपणे सूर्यामध्ये कोणतेही स्थित्यंतर झालेले नसते. काय आहे, सूर्य तसाच असतो, पण तो आपल्याला असा दिसतो की समुद्रात बुडला आहे. त्याचप्रमाणे ध्रुव महाराज जरी यक्षांच्या सागरात बुडून गेल्यासारखे दिसत होते, तरी त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना व्यक्तिशः काही त्रास झालेला नव्हता. कालांतराने रात्र संपताच सूर्य पुन्हा उगवतो. तद्वत म्हणजे काय, जसा रात्र संपली की सूर्य पुन्हा पूर्व दिशेने उगवतो, तसंच ध्रुव महाराज जरी संकटात सापडलेले असले, काय कंसात प्रभुपाद सांगतात, शेवटी ते युद्धच होते आणि कोणत्याही युद्धामध्ये विपरीत गोष्टी घडू शकतात. तर अशा तऱ्हेने काय, ध्रुव महाराज जरी आता संकटात सापडलेले असले तरी त्याचा अर्थ ते पराभूत झाले होते असा मुळीच नव्हता.
तशा रीतीने प्रभुपाद समजवतात आपल्याला की ध्रुव महाराज काय आहेत, पराभूत झालेले नाही आहेत. आता 15व्या श्लोकामध्ये आपण वाचूया पुढे काय झालं ते. भाषांतर. तात्पुरता विजय मिळवलेल्या यक्षांनी घोषणा दिली की आम्ही ध्रुव महाराजांवर विजय मिळवला आहे. तथापि सूर्य जसा धुक्यातून अचानक प्रकट होतो तसा ध्रुव महाराजांचा रथ सहसा युद्धभूमीवर प्रकटला. इथे काय आहे, इतके बाण मारले, इतके शस्त्रास्त्र टाकली युद्धभूमीवर ध्रुव महाराजांवर की यक्षांना वाटलं की अरे आता तर हे पूर्ण झाकोळले गेले, ठीक काही दिसेनासे झाले त्या शस्त्रास्त्रांमध्ये, आपण विजय मिळवला आहे अशा तऱ्हेने त्यांनी घोषणा केली. पण काय झालं, जसा सूर्य धुक्यातून प्रकट होतो तसे ध्रुव महाराजांचा रथ प्रकट झाला युद्धभूमीवर. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात या श्लोकामध्ये ध्रुव महाराजांची तुलना सूर्याशी आणि विशाल यक्ष सैन्याची तुलना धुक्याशी केलेली आहे. सूर्याच्या तुलनेत धुके अतिशय तुच्छ असते. जरी काही वेळा सूर्य धुक्याने आच्छादित झाल्यासारखा दिसतो तरी प्रत्यक्षात तो कशानेही आच्छादित होऊ शकत नाही. आपल्या डोळ्यासमोर ढगांचे आवरण येऊ शकते, मात्र सूर्यावर ढग कधीच प्रभाव पाडू शकत नाही. काय आपण सूर्याकडे बघताना आपल्या डोळ्यासमोर ढग आहे म्हणून आपल्याला सूर्य दिसत नाही, पण हा ढग एकटा सूर्यावर काही प्रभाव पाडू शकत नाही. ध्रुव महाराजांची तुलना सूर्याशी करून ध्रुव महाराजांचे सर्व स्थितीतील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात आले आहे. श्लोक क्रमांक 16. भाषांतर. ध्रुव महाराजांच्या धनुष्याच्या टंकाराने, म्हणजे काय, धनुष्याची जी दोरी असते त्याला असं खेचलं जातं आणि मग टन असा आवाज येतो. त्या टंकाराने आणि बाणांच्या ध्वनीने शत्रूच्या अंतःकरणात तीव्र शोक निर्माण केला. काय, ध्रुव महाराज आणखीन शक्तीने लढाईला तयार झाले. ध्रुव महाराजांनी अखंड बाण वर्षवास प्रारंभ केला आणि सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे आकाशातील मेघ समूहाला विखरून टाकतो त्याप्रमाणे ध्रुव महाराजांनी शत्रूची सर्व शस्त्रे विखरवून टाकली. इथे पुन्हा आणखीन एक तुलना केली आहे. कशा रीतीने काय आहे, जसा काय होतो, सोसाट्याचा वारा येतो आणि आकाशातील सगळे ढग विखरून टाकतो, त्याप्रमाणे ध्रुव महाराजांनी अखंड बाणाचा वर्षाव केला आणि शत्रूची जी शस्त्र होती ती सगळी विस्कळीत करून टाकली, विखरून टाकली. श्लोक क्रमांक 17. भाषांतर. ज्याप्रमाणे स्वर्गाधिपतीने सोडलेले वज्र महाकाय पर्वतांना विदीर्ण करते. इथे पुन्हा आणखीन एक तुलना दिली आहे. स्वर्गाधिपती कोण आहेत? इंद्र आहेत. इंद्र काय करतात? आपलं वज्र जे सोडतात, त्यामुळे काय होतं, मोठे मोठे पर्वत पण काय होतात, त्यांचे शिखरांचे तुकडे होतात. त्याचप्रमाणे ध्रुव महाराजांनी आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी शत्रूची कवचे आणि शरीरे भेदून टाकली. इतके बाण सोडले आपल्या धनुष्यातून ध्रुव महाराजांनी की त्या बाणांनी शत्रूंची जी शरीरावर घातलेली जी कवच असतात ना ती आणि त्यांची शरीर सगळे भेदून निघाले. म्हणजे चिलखत घातलेली असतात आपल्याला लागू नये ते सगळं तुटून गेलं. श्लोक क्रमांक 17 आणि 18. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांच्या बाणांमुळे ज्या यक्षवीरांचा शिरच्छेद झाला होता त्यांची मस्तके कर्णकुंडलांनी आणि फेट्यांनी अतिशय सुशोभित अशी होती. तर काय आहे, इतके जणांचा शिरच्छेद झाला आणि मग ते कसे होते, कसं दिसत होतं त्याबद्दल मैत्रेय मुनी सांगतात की जसं ध्रुव महाराजांचे बाण लागले आणि यक्षवीरांचे जे शिरच्छेद झाले तर त्यांची मस्तकांना काय होतं, ते मस्तक कर्णकुंडल घातलेली होती त्या मस्तकांना आणि काय फेटे पण होते. आता जे काय सगळीकडे यक्षांचे काय शरीराचे अवयव पडलेले होते त्याबद्दल सांगतात.
त्यांचे पाय म्हणजे काय, हे जे यक्ष जे घायाळ झाले होते, ज्यांचे शिरच्छेद झाले होते, त्यांचे पाय सोनेरी तालवृक्षाप्रमाणे सुंदर दिसत होते. त्यांचे हात सोन्याच्या कंकणांनी आणि बाहुभूषणांनी शृंगारलेले होते. त्यांच्या मस्तकांवर अतिमौल्यवान सुवर्णजडित शिरस्त्राणे होती. त्या रणभूमीवर पडलेले हे सर्व अलंकार अत्यंत आकर्षक दिसत होते आणि ते एका वीराचे मन भ्रमित करू शकत होते. असं काय आहे, सर्वस्त्र काय पडलेलं आहे, सगळ्या यक्षवीरांचे शरीराचे भाग पडलेले आहेत आणि ते अलंकाराने सगळे सुसज्जित होते. तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, असे दिसते की त्या काळी रणभूमीवर सैनिक अनेक सुवर्ण अलंकारांनी सुशोभित होऊन आणि मुकुट व फेटे घालून जात असत आणि जेव्हा ते मारले जात असत तेव्हा शत्रुपक्ष त्यांच्या देहावरील सोने लुटून नेत असे. काय आहे, आपल्या शत्रूला पूर्णपणे नाश केला त्याचा, की जे शत्रूचे शरीर पडली त्यावरचे दागिने हे इकडचे सैनिक उचलत असत, लुटून नेत असत. अनेक सुवर्ण अलंकारांसह त्यांचे रणभूमीवर मृत होणे ही निश्चितच इतर योद्ध्यांसाठी एक द्रव्य लाभाची संधी असे. म्हणजे काय, एक तर युद्ध झालं आणि सगळे धारातीर्थी पडलेत, तर इतर जे आहेत ते काय करायचे, मग सगळे सुवर्ण अलंकार आहेत ते लुटून न्यायचे. श्लोक क्रमांक 20. भाषांतर. युद्धामध्ये चुकून न मारले गेलेल्या यक्षांचे शारीरिक अवयव महायोद्धा ध्रुव महाराजांच्या बाणांनी छिन्न भिन्न झाले होते. काय आहेत, काही यक्ष मारले गेले नव्हते पण त्यांचे शारीरिक अवयव काय, हात पाय असे तुटून गेले होते. कशामुळे, ध्रुव महाराजांच्या बाणांमुळे. त्यामुळे सिंहाकडून पराभूत झालेले हत्ती जसे पलायन करतात तसेच ते यक्ष सैनिक पळू लागले. जे काय उरलेले आपले शरीराचे भाग आहेत ते पकडून ते पळत सुटले. कोणाचे हात तुटले होते वगैरे असं सगळं झालेलं आहे. श्लोक क्रमांक 21. भाषांतर. मानव उत्तम ध्रुव महाराजांनी पाहिले की योग्य असे शस्त्र घेऊन उभा असलेला शत्रू पक्षाकडील एकही योद्धा रणभूमीवर उरला नव्हता. आता काय, ध्रुव महाराजांनी इतकं तुंबड युद्ध केलं की आता त्यांच्या समोर योग्य असं शस्त्र घेऊन कोणीच उभं नव्हतं. त्यांनी नंतर अलकापुरी पाहण्याची इच्छा केली. ध्रुव महाराजांना इच्छा झाली की अलकापुरी पाहू तरी कशी आहे, पण स्वतःशी पुन्हा विचार केला. ध्रुव महाराजांनी काय विचार केला, या मायावी यक्षांची योजना कोणीही जाणू शकत नाही. ध्रुव महाराज काय होते, अतिशय हुशार होते. त्यांनी जाणलं हे यक्ष कसे आहेत, मायावी आहेत. त्यामुळे काय, त्यांची काय योजना आहे हे आपण आता जाणू शकत नाही. श्लोक क्रमांक 22. मध्यंतरीच्या काळात शत्रूच्या योजनेविषयी आशंकित झालेले ध्रुव महाराज आपल्या सारथ्याशी बोलत होते आणि त्याच वेळी त्या दोघांनाही प्रचंड गर्जना ऐकू आली. आता काय पुढे करायचं याबद्दल आपल्या सारथ्याशी ध्रुव महाराज बोलत असतानाच त्यांना एक मोठी गर्जना ऐकू आली. त्याचं आता वर्णन, तुलना कशी केली आहे बघा. जणू काही अमर्याद सागरच तेथे प्रकटला असावा. पुढे आकाशातून सर्व दिशांनी धुळीचे महाभयंकर वादळ आपल्यावर चालून येत असल्याचे ध्रुव महाराजांना आढळले. काय आढळलं की जसं काय एक मोठं धुळीचं वादळ आहे असं आपल्यावर चालून येत आहे असं ध्रुव महाराजांना जाणवलं. श्लोक क्रमांक 23. एका क्षणात दाट मेघांनी आकाश आच्छादून गेले आणि भयंकर गडगडाट होऊ लागला. त्याच वेळी झगझगीत विजेचे लोळ दिसू लागले आणि मुसळधार पाऊसही पडू लागला. हे सगळे कसे आहेत, यक्ष मायावी आहेत. त्यामुळे त्या मायावी शक्तीने त्यांनी काय केलं, अख्खं जे आकाश होतं ते काय आहे ढगांनी झाकोळून टाकलं आणि काय गडगडाट सुरू झाला, विजा पडायला लागल्या, तुफान पाऊस पडायला लागला. असं सगळं वर्णन मैत्रेय मुनी करत आहेत. 24व्या श्लोकामध्ये
मैत्रेय मुनी विदुरांना सांगतायत, हे निष्पाप विदुर, त्या पावसामधून ध्रुव महाराजांच्या पुढे रक्त, श्लेष्म, पू, विष्ठा, मूत्र आणि मेद यांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होऊ लागला. काय काय पडायला लागलं? रक्त पडायला लागलं, विष्ठा, मूत्र, मांस, नंतर कफ, असं सगळं काय आहे, घाण सगळं पडायला लागलं त्यांच्या आजूबाजूला. आणि त्या समवेत आकाशातून धडेही खाली पडू लागली. धडेही म्हणजे काय? त्यांची मुंडकं कापून टाकलीत. मस्तकविहीन शरीरही ध्रुव महाराजांच्या आसपास धडाधड आकाशातनं येऊन पडायला लागली. श्लोक क्रमांक 25. त्यानंतर लगेच आकाशात एक मोठा पर्वत दिसू लागला आणि सर्व दिशांमधून भाले, गदा, तलवारी, मोठे मोठे दगड यांसह गारांचा वर्षाव होऊ लागला. काय? यक्षांची माया कशी आहे बघा, किती भयंकर त्यांनी वर्षाव करायला सुरुवात केली आहे. सर्व दिशांमधून काय झालेलं आहे? ध्रुव महाराजांवर भाले, गदा, तलवारी, परीघ, मोठे मोठे दगड यांच्यासह आणखीन गारांचा पण वर्षाव व्हायला लागला. 26वा श्लोक भाषांतर. तसेच ध्रुव महाराजांना दिसले की नेत्रांतून पुरेपूर क्रोध व्यक्त करीत आणि अग्नी ओकत मोठे मोठे सर्प त्यांना गिळंकृत करण्यासाठी येत आहेत. आणि त्या सर्पांसमवेत उन्मत्त हत्ती, सिंह आणि वाघांचे कळप देखील येत आहेत. ध्रुव महाराजांवर काय आहे? अतिशय जोरदार हा सगळ्यात हल्ला केलेला आहे. जर आपण जी चित्र आहेत बघा, आपण प्रभुपादांची चित्र वगैरे बघतो, तर त्यामध्ये सर्वात शेवटची चित्र आहेत त्यापासून जर बघितलं तर 1, 2, 3, 4 शेवटून चौथं चित्र जे आहे त्यामध्ये ध्रुव महाराज दिसतायत आणि त्यांच्यावर सर्प काय करत आहेत? आग ओकत आहेत, क्रोध दाखवत आहेत. हे सगळं दिसत आहे बघा आपल्याला. तुम्ही बघितलं तर आकाशातनं विजा पडतायत, आकाश चमकतंय आणि वरतून गाराही पडत आहेत. हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि हे चित्रामध्ये अतिशय सुरेखरित्या दाखवून दिलेलं आहे. तर इथे हे जे सर्प होते ते काय आहेत? जणू काय आहेत? ध्रुव महाराजांना गिळंकृत करण्यासाठी येत आहेत असं होतं, दिसत होतं. आणखीन काय सर्पांसमवेत होतं? उन्मत्त हत्ती, मत्त झालेले हत्ती होते, सिंह होते आणि वाघांचे कळप देखील येत आहेत असं ध्रुव महाराजांना दिसले. 27वा श्लोक भाषांतर. नंतर जणू अखिल जगताचा प्रलय काल समीप आल्याप्रमाणे फेसाळलेल्या लाटा घेऊन आणि भीषण अशा महागर्जना करीत उग्र समुद्र त्यांच्या पुढे आला. काय दिसायला लागला आता? एक तर हे प्राणी दिसतच होते, येत आहेत हल्ला करायला, आणि नंतर त्यांना काय दिसायला लागलं की मोठा असा उग्र समुद्र आहे जो महान गर्जना करतोय, फेसाळलेल्या लाटा घेऊन काय त्यांच्या समोर येत आहे असं त्यांना दिसलं. श्लोक क्रमांक 28. आसुरी यक्ष अघोरी स्वभावाचे असतात आणि आपल्या राक्षसी मायावी शक्तीद्वारे ते अल्पबुद्धी लोकांना भयभीत करण्यासाठी अनेक प्रकारचे विलक्षण चमत्कार घडवू शकतात. कसे आहेत हे यक्ष? कसे आहेत? अघोरी स्वभाव आहे त्यांचा, त्यांच्यामध्ये राक्षसी माया शक्ती आहे आणि त्यामुळे जे अल्पबुद्धी लोक आहेत त्यांना ते हे असे विलक्षण चमत्कार दाखवून भयभीत करीत असतात. श्लोक क्रमांक 29. श्रेष्ठ ऋषींनी जेव्हा ऐकले की राक्षसांच्या मायावी जादू ध्रुव महाराजांपेक्षा वरचढ ठरत आहेत, तेव्हा ध्रुव महाराजांना कल्याणकारक प्रोत्साहन देण्यासाठी ते सर्व तेथे एकत्रित झाले. काय आहे? जेव्हा मोठ्या मोठ्या ऋषी मुनींनी ऐकलं की ध्रुव महाराजांवर वरचढ होते यक्षांची ही राक्षसी मायावी जादू, त्यावेळी ते लगेचच काय आहे प्रोत्साहन देण्यासाठी ध्रुव महाराजांच्या इथे प्रकट झाले. पुढे 30वा श्लोक आहे. मुनय उचुहू, म्हणजे काय? मुनी
म्हणाले, मुनिगण म्हणाले. हा आपण 30वा श्लोक वाचतोय. हे उत्तानपाद पुत्र ध्रुव, भक्तांचे दुःख दूर करणारे, शारंग धन्वा नामक परम भगवंत तुझ्या भयदायक शत्रूचा निपात करोत. काय केलं? या मुनींनी येऊन कल्याणकारक वचने बोलायला सुरुवात केली. की कसे आहेत हे शारंग धन्वा नावाचे जे भगवंत आहेत ते काय करतात? भक्तांचं दुःख दूर करतात. ते आता हे ते तुझे जे समोर तुझ्या भयदायक शत्रू आहेत त्यांचा ते नाश करोत. पवित्र भगवन नाम स्वतः भगवंता इतके शक्तिशाली आहे. म्हणूनच भगवंतांच्या पवित्र नामाचे केवळ श्रवण आणि कीर्तन केल्याने अनेक मनुष्यांचे क्रूर मृत्यूपासून विनाशायास पूर्णपणे रक्षण होऊ शकते. अशा प्रकारे भक्ताचे रक्षण होते. हे सगळे मुनिगण काय आहेत? ध्रुव महाराजांचं कल्याण इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं? भगवान नामाचा महिमा सांगितला आणि सांगितलं की असं भगवान नामाचं श्रवण कीर्तन केलं तर मनुष्याचं क्रूर मृत्यूपासून काय होतं? लगेचच विनाशायास रक्षण होऊ शकतं. अशा तऱ्हेने काय भगवंत भक्ताचे रक्षण करतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, यक्षांनी प्रदर्शित केलेल्या मायावी जादूमुळे ध्रुव महाराजांचे मन जेव्हा गोंधळून गेले होते तेव्हा श्रेष्ठ मुनी त्यांच्याकडे गेले. काय आहे? जेव्हा मन गोंधळून गेलं, काय आहेत? आपणच विचार करू शकतो. एका ठिकाणून अनेक प्राणी येत आहेत, सर्प येत आहेत, वरून काय काय घाण पडते, गारा पडतात, पाऊस पडतायत, विजा चमकतात, समुद्र पेसाळलेला समोर येतोय. एवढं सगळं समोर आल्यावर मन तर गोंधळून जाणारच. तेव्हा श्रेष्ठ मुनी काय आले? ध्रुव महाराजांना मदत करायला आले. भगवंत सदैव आपल्या भक्ताचे रक्षण करतात. केवळ भगवंतांच्या प्रेरणेमुळेच मुनिगण ध्रुव महाराजांना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते. भगवंतांनीच काय केलं होतं? या मुनिगणांना प्रोत्साहित केलं होतं की जा आणि ध्रुव महाराजांना भेटा, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि त्यांनी ध्रुव महाराजांना आश्वस्त केले. कोणी? मुनिगणांनी ध्रुव महाराजांना आश्वस्त केले, आश्वासन दिले की तू भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करलेली आहेस आणि म्हणून तुझ्यावर कोणत्याही संकटांचा परिणाम होणार नाही. एखाद्या भक्ताने जर भगवत कृपेमुळे मृत्यूसमयी केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला तर तो मनुष्य भौतिक विश्वाचा सागर, अपार सागर पार करून आध्यात्मिक विश्वामध्ये त्वरित प्रवेश करतो आणि जन्म मृत्यूच्या पुनरावर्तनात पडण्यासाठी त्याला पुन्हा कधीही परतून या जगामध्ये यावे लागत नाही. काय सांगितलं प्रभुपादांनी? की हा जर भक्त आहे तो काय भगवंतांना पूर्ण शरणागत आहे आणि मृत्यू समयी भगवंतांच्या कृपेने जर त्यांनी या हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर काय आहे? तो त्वरित आध्यात्मिक विश्वामध्ये जातो. त्यांना पुन्हा या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात पडावं लागत नाही, या जगामध्ये परतून यावं लागत नाही. भगवान नामाचे केवळ कीर्तन केल्याने मनुष्य मृत्यूचा सागर पार करू शकतो आणि म्हणून यक्षांच्या मायावी जादूंनी काही काळापुरते ज्यांचे मन विचलित केले होते ते ध्रुव महाराज निश्चितपणे त्या मायावी शक्तीवर विजय मिळवण्यात समर्थ होते. प्रभुपाद काय म्हणतात की काही काळ जरी त्यांचं मन विचलित झाल्यासारखं दिसतंय तरी काय आहे? ध्रुव महाराज कसे आहेत? भगवान नामाचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे, भगवंतांना ते शरणागत आहेत. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात ध्रुव महाराज निश्चितपणे या मायावी शक्तीवर विजय मिळवण्यात समर्थ होते. अशा रीतीने काय आपला हा 10वा अध्याय वाचून झालेला आहे आणि शेवटी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी प्रभुपाद म्हणतात ते आपण वाचूया. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील ध्रुव महाराजांचे यक्षांशी युद्ध नामक 10व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.
हरी बोल.